मित्रांनो, आता आपण करणार नागेश्वर टू वासोटा हा जंगल ट्रेक। तर मित्रांनो, आमचा प्लॅन चेंज झालेला आहे। आम्ही आता वासोट्याला जाणार आहेत। लवकरात लवकर तो करून यायचा। या समोरच्या डोंगर रांगेतून आपल्याला जायचं आहे वासोट्याला। हाँ तेच ना। हो हाँ चालेल। हाँ चालेल। सावकाश खाली पण बघा आणि पाय पण बघा ना तुला। जय हाँ लीडर ट्रेकर दमलेले आहेत। हाँ हो समजलं। आपण बघतोय वासोट्याला जाणारा साइन बोर्ड आणि आपण चाललोय वासोटा किल्ल्यासाठी। तुम्ही बघताय कोणाला पाठवत नाही आहेत, पण आपण रिक्वेस्ट करूया त्यांना पाठवा म्हणून। चला बघूया काय होतं पुढे। तुम्ही बघताय समोर डॅम आणि हा आपण पॅच पार करून आलो असं। आणि या समोर तुम्हाला दिसतं गडाच्या पायऱ्या, वासोट्याच्या पायऱ्या। आपण
पोचलेत वासोटा किल्ल्याजवळ. बघूया पुढे आपल्याला काय काय बघायला भेटतं. तर मित्रांनो, आपण बघतायत वासोटा किल्ल्याचा महादरवाजा. आपण पोचलेत महादरवाजाजवळ आणि हे त्याचे अवशेष. बुरुज आहे हा साईडचा. आपण पोचलो वासोट्याच्या किल्ल्यावर. हे आपण बघतायत वासोटा किल्ल्यावरील हनुमान मंदिर. चला या आतमध्ये प्रवेश करून बघू आपण आता. तर या मारुतीचे नाव आपल्याला सांगण्यात येते की असं कानपाट्या मारुती किंवा चपटेदान असं मारुतीचं नाव आहे. कारण मारुतीचा हात हा मारण्याच्या याच्यात आहे, चापट मारण्याच्या अवस्थेत, म्हणून त्याला चापटेदान मारुती म्हणून ओळखले जाते. आता तुम्ही बघतायत चुन्याचा घाणा. हा आहे चुन्याचा घाणा, वासोटा किल्ल्यावरील चुन्याचा घाणा. तुम्ही बघतायत पाण्याचं कुंड. कुंड आणि इथं माणसं आराम करतात पाण्याच्या आजूबाजूला. पाण्याच्या मजा घेत आपण पुढे जाऊन बघू आपल्याला काय काय बघायला भेटत. हे आहे पाण्याचं टाकं. आपण बघणार आहे जुन्या वासोट्याचा बुरुज. समोर दिसतोय तो आपल्याला आहे जुना वासोटा. तिथेच महाराज आपल्या कैद्यांना ठेवायचे. बघतायत महाराजांची सदर राजवाडा ज्याला बोलतात, त्याचं काम भक्कम अजूनही दिसते. बांधकाम बघताय तुम्ही. या तुटलेल्या अवशेषांमध्ये त्याचं हे वास्तविक रूप कसं असेल हे विचार करू शकता तुम्ही. भव्य असा हा राजवाडा आणि ही सदर. दिवाने आम. ओके.
तलखडा, हे जे बांबूचं आहे ते खांब. ओके, तलखडा याच्यावरती बांबू उभारले जातात म्हणून त्याला बोलतात तलखडा. बघू शकतात ही तटबंदी, राजवाड्याची बांधणी बघा अजूनही कशी शाबूत आणि मजबूत आहे. आणि काम बघा, दगडाचं काम बघा किती बारकाईने कापलेले दगड आहेत. हां, आता तुम्ही बघतायत नागेश्वर कडा जो लास्टला दिसतो आपल्याला हा बघा मध्ये, तो आपण तिथून इथपर्यंत आलेलो आहोत. या वासोट्यावरती आपल्याला परत तेवढा लांब जायचं आहे. नागेश्वरच्या इथूनच आपण उतरणार आहेत चिपळूण मार्गे. चला बघूया थोड्या वेळात. आपण बघतायत गडावरील पुष्करणी तलाव असं म्हटण्यात येणार आहे. तलाव आहे छोटा आणि याचे पायऱ्या बघा. हस्तधनी याला बोलतात, धनी. ओके, हस्तधनी म्हणजे याच्यामध्ये पाणी काढून हात धुतले जायचे, हातपाय धुतले. आणि या बघा त्याच्या पायऱ्या आणि हे दिसते तुम्हाला तळाव. तर आपण बघतोय महादेवाचं मंदिर आणि धान्य कोठार एक आजूबाजूला. हे बघा, हे आहे धान्य कोठार. धान्य कोठारामध्ये गवत छाटले, बांधणी अजूनही कायम स्वरूपात आहे. वरचं छत गेलेलं आहे. आता आपण जाणार आहेत महादेवाच्या मंदिरात. नाही ठीक आहे, मला पहिलं हे काढा. आपण बघतोय महादेवाचं मंदिर आणि हे महादेवाची पिंड. बघतात वासोट्यावरील लास्टच्या कॉर्नरला असलेला हा बुरुज आणि बुरुजावरती फडकणारा हा भगवा. वासोट्यावरील हा टिहाळणी बुरुजाकडे जाणारा रस्ता आणि हा आहे टिहाळणी बुरुज जो नागेश्वर साईडच्या भागाकडे लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेला आहे. आणि या साईडला सुद्धा. मित्रांनो, अशा प्रकारे आमचा वासोटा बघून झालेला आहे. पूर्ण वासोटा आम्ही बघितला आहे. बघण्यासारखं त्या जास्त काही नाही, पण जे पण आहे सदर आहे, पाण्याचे टाके, चुन्याचं घाणा आणि चपटेदान मारुती, अशा काही गोष्टी आपण तिथं बघितलेत. आणि नजाराही इथून मस्त दिसतो वासोट्यावरून. हे कारागृह म्हणून ओळखलं जातं वासोटा किल्ला हा. तर स्वराज्याचं कारागृह पण आहे वासोटा, हे तुम्हाला सांगतो. तर एक सांगायचं राहून गेलं तुम्हाला की बुधवारी कोणीही वासोट्याला यायचा प्रयत्न करू नका, कारण बुधवारी हा किल्ला बंद असतो. फॉरेस्ट ऑफिसर्स कोणालाही वरती येऊन देत नाहीत. पण आज कसं झालं, आज महाशिवरात्र होती आणि लोकांची गर्दीही खूप होती. त्यामुळे आम्ही त्यांना थोडी रिक्वेस्ट केली. त्या रिक्वेस्टवरती त्यांनी आम्हाला वरती येऊ दिलं. तर त्यांच्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. 4 वाजून गेलेत आणि आम्ही उतरायला चालू केलं आहे वासोटा. फक्त सगळे आपला ग्रुप 4 जणांचा हा. बोलू का तुम्हाला सांगतो. एक गंमत झाली मित्रांनो. एक अंकिता पिंगळे म्हणून सह्याद्रीच्या भटक्यांमध्ये एक मेंबर आहे. तिने सजेस्ट केलेलं की हा वासोटा करायचा आहे तिला, आणि तिच्या सजेशनवरती हा प्लॅन झालेला. पण
जेव्हा तिला कळालं की वासोटा किल्ला बंद आहे, त्यांना कुठे कोणाला वरती जाऊन देत नाही, तर तिने हा प्लॅन कॅन्सल केला आणि ती आली नाही. पण ती न येऊन तिने हा चान्स गमावलेला आहे वासोटा किल्ला बघायचा, जो आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग घेतलेला. आमचा देवदर्शनही झालं आणि वासोटा किल्लाही झाला. आता तेच आमचा परतीचा प्रवास चालू आहे. तुम्ही बघताय खडतर अशा या वाटेवरून सह्याद्रीचे भटके आपला तोल सांभाळत उतरत आहेत.